उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलं आपल्याकडे सतत दिवसभरामध्ये काही ना काही अगदी चटपटीत नेहमी खायला मागत असतात आणि नेहमी आपण त्यांना काय दिलं पाहिजे हा देखील आपल्याला मोठा प्रश्न पडतो। जर आपण ह्या पद्धतीने अगदी छान कुरकुरीत अशा चकल्या जर बनवून ठेवल्या तर त्यांना आपण सहज मागतील त्यावेळेस देऊ शकतो आणि अगदी चवीला चविष्ट आणि हेल्दी अशी आपली ही चकली आहे। चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। चकली बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1 वाटी डाळ्या घेतल्या, आपण त्याला डाळवा देखील म्हणतो। तर आता आपण डाळव्यांच्या जागेवरती आपण फुटाणे देखील वापरले, साल काढून फुटाणे देखील वापरले तरी काही हरकत नाही। लगेच आपण ह्या डाळ्या मिक्सरला अगदी बारीक फिरून त्याचं पीठ तयार करून घेतले। अगदी सहज याचं पीठ तयार होतं, बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे। त्यानंतर ह्या पिठाला आपण आता एका चाळणीने गाळून घेऊया। त्यासाठी इथे एक ताट घेतले, ताटामध्ये आपण चाळणी ठेवून आता हे अगदी बारीक पिठाच्या चाळणीने ह्या पिठाला गाळून घ्यायचं। यामुळे काय होतं, जे जाडसर कणोरे असतात त्यामुळे आपली चकली ही तुटते, म्हणून नक्की ज्यावेळेस पीठ तयार करू त्यावेळेस हे पीठ गाळून घ्या, त्यामुळे हे कणोरे निघून जातात। आता आपलं डाळींचं पीठ हे तयार झालं आहे। ज्या वाटीने आपण डाळ्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने बरोबर 2.5 वाटी आता तांदूळांचं पीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। कुठल्याही तांदूळाच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही, फक्त इंद्रायणी तांदूळाचा वापर करू नका। इथे मी आता चकली बनवण्यासाठी रेशनच्या तांदूळाच्या पिठाचा वापर करते। आता हे दोघीही पीठ आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहोत। हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्या, त्यामुळे अगदी छान अशी आपली जी चकली असते ती व्यवस्थित तयार होते। आज आपण कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता घरगुतीच मसाल्यामध्ये अगदी परफेक्ट, अजिबात तेलकट न होता अगदी चविष्ट अशी आपण चकली बनवणार आहोत। तर अगदी छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी हळद घातली, आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवी चकली त्यानुसार लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकलं आहे। त्यानंतर लगेच 1 चमचा यामध्ये आपण ओवा घालणार आहोत। आता आपल्याला ओवांचा कितपत फ्लेवर हवा आहे त्यानुसार कमी जास्ती करून घेतलं तरी काही हरकत नाही। लगेच याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तीळही घातली। तर तीळ हे घातल्यानंतर लगेच हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्या पहिले आणखी मी अगदी थोडंसं यामध्ये धने पावडर घातले। धने पावडरमुळे अगदी छान अशी चविष्ट अशी आपली परफेक्ट मार्केट स्टाईल अशी आपली चकली ही तयार होते। हे संपूर्ण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साईडला लगेच आपण गॅसवरती पोहे खाण्याचे 3 चमचे तेल हे गरम करून घेतले। तेल अगदी कडकडीत असं गरम करून मग यामध्ये वापरा, यामुळे काय होईल आपलं जी चकली ही आहे अगदी परफेक्ट कुरकुरीत अशी ही तयार होते। जर तेल गार वापराल तर त्यामुळे आपली चकली ही अगदी व्यवस्थित कुरकुरीत अशी तयार होत नाही। तर तेल अगदी गरम असल्यामुळे मी चमचेच्या सहाय्याने हे पीठ आधी व्यवस्थित मिक्स करून घेते। हलकंसं गार झाल्यानंतर आपण पिठाला व्यवस्थित तेल हे तळ हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहोत। जेवढं व्यवस्थित आपलं तेल पिठाला लागेल तेवढे अगदी छान अशी आपली चकली ही तयार होते। आणि तेलाचं प्रमाण हे जास्तीही होऊ देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका। जर कमी झाले तर आपली चकली ही मऊ पडण्याची शक्यता असते आणि तेल जास्ती झाल्यामुळे जी आपली चकली असते अगदी जास्ती तेलकट ही होते। तर बघू शकाल मी अगदी छान असं तेल पिठाला चोळून घेतले आणि आपण हाताच्या सहाय्याने अशी दाबून मुठी ही तयार करून बघायची। अगदी परफेक्ट असे आपलं जर गोळा बांधला गेला पिठाचा अगदी परफेक्ट असे आपलं मौन हे पिठाला लागलं आहे। तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण गार किंवा कोमट पाण्याचा वापर न करता अगदी कडक उकळत्या पाण्याचा वापर करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। जर तुम्ही गार पाण्याने कणिकही मळून घ्याल तर ज्यावेळेस आपण चकली तयार करू, चकली बनवू त्यावेळेस ती चकली ही तुटण्याची शक्यता असते, म्हणून कधीही ज्यावेळेस आपण चकलीचं पीठ मळणार असू त्यावेळेस अगदी कडकडीत पाण्याचा उकळत्या पाण्याचा वापर करा। तर अगदी थोडं पाणी घालत आपण काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करत जायचं आणि हलकंसं गार झालं तर त्यानंतर आपण हे हाताने व्यवस्थित चोळून ही कणिक मळून घेणार आहोत। अजिबात आपल्याला घेरून वगैरे घेण्याची गरज नाही। आता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण चकली ही बनवणार आहोत। तर थोडं गार झाल्यानंतर मी हाताच्या सहाय्याने अगदी छान मऊसूत असा आपण याचा गोळा हा तयार करू। याच पद्धतीने गोळा हा तयार करून घ्या। अगदी जास्ती घट्टसर तुम्ही गोळा तयार करून घ्याल तर ज्यावेळेस चकली आपण बनवू त्यावेळेस ती मधून तुटते आणि अगदी सैलसर बनवलं तर ज्यावेळेस आपण चकली बनवतो ती चकलीला काटे येतात। ते मऊसूत अगदी जास्ती सैलसर कणिकमुळे ते काटे हे येत नाही।
तर बाकीचं कणिक आपण आता झाकून ठेवलं आहे. मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याला पुन्हा अगदी थोडंसं हाताला पाणी लावून पुन्हा आणखी तिला चोळून घेणार आहोत. जेवढं छान कणिक आपलं असेल तेवढी छान अशी आपली कणिक ही तयार होते. सिलेंडर आकाराचा शेप देऊन आपण गोळा तयार करून घेतला आहे साईडला. या पद्धतीची चकली घेऊन आपण आता चकली ही तयार करून घेणार आहोत. तर लगेचच आपण आता ह्या मशीनमध्ये चकलींचं पीठ हे भरून आता सोऱ्या हा तयार करून घेतला आहे. लगेच आपण याला ताटावरती किंवा जे आपल्याकडे पाट आहे त्याच्यावरती आपण चकली ही तयार करून घेऊ. अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज नाही, अजिबात चिटकत वगैरे नाही. हवं त्या ठिकाणी आपण चकलीला हलवून घेऊ शकतो, तरी देखील आपली चकली अजिबात तुटत नाही. बघू शकाल अगदी छान अशी आपली चकली ही पडते सोऱ्यातनं. अजिबात ती बनवताना पळत वगैरे नाही आहे. तर अगदी छान एकसारखी आपली चकली ही तयार झाली आहे. तर एका जागेवरनं आपण दुसऱ्या जागेवरनं तिला हलवली तरी देखील ती अजिबात पाटाला चिपकली नाही आहे आणि तुटली देखील नाही आहे. अगदी सहज बनवायला जाते, अजिबात जड वगैरे जात नाही. बरेच वेळेस काय होतं, आपण कणिक अगदी घट्टसर मोडतो आणि त्यामुळे काय टाकताना देखील आपल्याला त्रास होतो आणि आपली चकली ही तुटत जाते. म्हणून कधीही अगदी जास्ती घट्टसरही करू नका, पीठ मळू नका आणि अगदी जास्ती पातळ देखील म्हणजे सैलसर देखील मळू नका. सैलसर कणकेमुळे काय होतं, जे आपल्याला आता चकलीला अगदी छान सुंदर अशी काटे दिसत आहेत तसे ती काटे येत नाही. याच पद्धतीने आता आपण संपूर्ण चकल्या ह्या तयार करून घेऊ आणि त्यानंतर आपण आता चकली मग तळून घेणार आहोत. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अगदी सहज आपण हातावरती घेऊ शकतो. अजिबात आपली चकली ही तुटत नाही. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान अशी आपली चकली ही तयार होते. तर साईडला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल हे तापल्यानंतर लगेच गॅस हा अगदी कमी करून घ्या आणि कमी गॅसवरती आता आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत ही चकली तळून घेणार आहोत. जर तुम्ही फुल गॅसवरती ही चकली तळून घ्याल तर ती लगेचच तळून होते आणि मध्ये ती व्यवस्थित शिजत नाही, तळली जात नाही आणि त्यामुळे ती थोड्या वेळानंतर लगेच ती मऊ पडते. म्हणून अगदी मंद गॅसवरती आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता ही चकली आपण तळून घेणार आहोत. अजिबात आपण सोडा वगैरे न वापरता अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत आणि जोवर संपेपर्यंत आपली चकली ही तशीच्या तशी अगदी कुरकुरीत राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर मंद आचेवरती छान कलर बदलेपर्यंत आता ही चकली आपण चमच्याच्या सहाय्याने अशी हलवत ही चकली आपण तळून घेणार. जर तुम्ही एकाच जागेवरती टाकून ही चकली जर तळून घ्याल तर ती काय होते, एकाच ठिकाणी ती व्यवस्थित म्हणजे तळली जाते आणि आजूबाजूची ती व्यवस्थित तळून होत नाही. म्हणून चमच्याने असे हलवत ही चकली एकसारखी अशी तळून घ्या. तर आपली आता परफेक्ट अशी चकली तळून तयार झाली. चला आपण लगेच हिला आता काढून घ्या. ह्या स्टेपला हिला काढून घ्या. तर अगदी परफेक्ट अशी चकली तयार झाल्यानंतर लगेचच ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण चकल्या ह्या तळून घेणार आहोत. अजिबात तेल वगैरे ते सोचत नाही आणि अजिबात आपलं तेल वगैरे म्हणजे जे असते चकली अजिबात तेलकट ती तयार होते. ह्याच पद्धतीने आता संपूर्ण चकल्या आपण तळून घेऊया. तर संपूर्ण चकल्या आपल्या तळून तयार झाल्या आहे. मुलं हवं त्यावेळेस आपण मागितले तर त्यावेळेस लगेच देऊ शकतो किंवा आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आले त्यांना देखील आपण फराळ म्हणून लगेच त्यांना चकली देखील आपण देऊ शकतो. अगदी छान परफेक्ट अजिबात तेलकट न होता कुरकुरीत चकली आपली तयार.